नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आगरी युथ फोरम आयोजित 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव 2025चं उद्घाटन सोहळा आज दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्तपणे संपन्न झाला. आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, महापालिका आयुक्त डॉक्टर अभिनव गोयल, बंडू पाटील, नंदू परब उपस्थित राहिले होते. यावेळी अखिल भारतीय आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष गुलाब वझे, 21 आगरी महोत्सवाचे अध्यक्ष शरद पाटील, चंद्रकांत बामा पाटील, गंगाराम शेलार, किशोर शेळके, शिवाय आगरी युथ फोरमचे समस्त पदाधिकारी तसेच आगरी समाजातील वारकरी समूहाचे प्रबोधकार तथा महंत उपस्थित राहिले होते. शिवाय अनेकांनी 21व्या आगरी महोत्सवाविषयी भरभरून कौतुक केलं व अध्यक्ष शरद पाटील यांनी पुढील कार्यक्रमाची सविस्तर माहिती ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वर दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. आगरी युथ फोरम आयोजित 21वा अखिल भारतीय महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटवीर आणि डोंबिवलीचे रहिवासी अशा निलेश कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त गोयल साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. या प्रसंगी आपले मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, आमचे ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील साहेब, आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज, जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र भोईर साहेब, डोंबिवलीचे प्रसिद्ध आर्किटेक्ट राय शेटे साहेब, अशा मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. दररोज वर्गस्थ असे कार्यक्रम आहेत, जसे मुलांच्या सांस्कृतिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नृत्यगीतांचे कार्यक्रम आहेत, त्याचप्रमाणे समाजापुढे अनेक ज्वलंत विषय आहेत. त्या विषयावर समाजाचं प्रबोधन व्हावं, लोक शिक्षण व्हावं, लोक जागर व्हावं या हेतूने परिसंवादांचं, चर्चासत्रांचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये आता नवीन पिढी, युवा पिढी आहे, त्या युवा पिढीला वयात येताना काही बदल होत असतात, एकमेकांमध्ये मुलांमुलींमध्ये आकर्षण वाढतं. त्या संदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन त्यावेळी होणं आवश्यक आहे. ते करण्यासाठी कोल्हापूरहून गायत्री पाटील यांचं एक चर्चासत्र होणार आहे. त्यात हे आधुनिक तंत्रज्ञानाची जादू आहे, त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अच्युत गोडबोले, प्राध्यापक डॉक्टर अच्युत गोडबोले उपस्थित राहणार आहेत. अशा अनेक मान्यवरांचे कार्यक्रम आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही ह्या आध्यात्मिक क्षेत्रात, या सामाजिक क्षेत्रात काम करतोय. ते आमचे गुरुवर्य सद्गुरू तुकाराम बाबा महाराज यांच्या जीवनपट उलगडून दाखवणारा असा हा चर्चासत्राचा कार्यक्रम आज असणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही ज्यांना आमच्या समाजातील संत समजतो, त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील संत समजतो, असे लोकनेते दिवा पाटील साहेब यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही उद्या केलेलं आहे. दररोज अशा प्रकारचे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. नागरिकांची इथं जरी उपस्थिती भरपूर असतेच, पण ह्या मंचावर होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होत असल्या कारणाने अगदी संपूर्ण मुंबई, कर्जत, कसाऱ्यापर्यंत, खोपोलीच्या घाटापर्यंत सर्व लोकांना हे कार्यक्रम घरबसल्या बघायचा आनंदही मिळतोय आणि सर्वांच्या चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत असतात. मीडियाच्या माध्यमातून हा महोत्सव
जगभर पसरलेला आहे. जगातून आम्हाला सगळे येतात आणि समाजाच्या मागणी किंवा समाजाच्या पाठीशी आहे. म्हणून त्यांचं पाठबळ आम्हाला हे काम करण्यासाठी एक चेतना देत असतं, एक प्रोत्साहन देत असतं. त्याप्रमाणे पुढे चालत असतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक अभिनंदन, कारण 21 वर्ष हा उपक्रम चालू ठेवणं आणि त्याला ज्या प्रकारे गती देऊन ग्रोथ देणं हे खूपच मोठी गोष्ट आहे. आणि हे सर्व कार्यकर्ते ज्या प्रकारे काम करतायत, कला असो, क्रीडा असो किंवा आरोग्य असो, शिक्षण क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रात खूप जोमाने काम करून सर्वांना एक छान एनकरेजमेंट देत आहेत. त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. मी स्वतः डोंबिवलीकर असल्यामुळे मला खूप अभिमान आहे आणि माझे खूप आगरी मित्र अजूनही आहेत आणि ज्यांच्याशी संबंध वर्षानुवर्ष कायम टिकलेले आहेत. त्यामुळे माझा खूप जवळचा सहवास पण आहे आणि त्यामुळे मला एक खूप वेगळी आपुलकी आहे. तर ज्या प्रकारे हे सर्व काम जोमाने जे सुरू आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद. रामकृष्ण हरी. यंदाच्या 21व्या आगरी युथ फोरमच्या या महोत्सवामध्ये सारा ते सारा समाज एकत्रित आहे. या वर्षामध्ये या युथ फोरमनं अधिकाधिक सांस्कृतिक वातावरण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सांस्कृतिक वातावरणामध्ये सगळ्याच्या सगळ्या डोंबिवलीकर समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम या युथ फोरमतर्फे होत आहे. त्याबद्दल या आगरी युथ फोरमचे आम्ही हार्दिक आभार मानतो. आज जे उपस्थित आणि अशाच प्रकारे भिन्न भिन्न क्षेत्रातील नवीन आणि भिन्न क्षेत्रातील लोकांना मार्गदर्शक आणि नवचेतना मिळावी म्हणून अशाच प्रकारे या युथ फोरम तर्फे भिन्न कार्यक्रम व्हावेत अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. खरं तर भगवंताने आगरी युथ फोरमलाच ही संधी दिली आहे की समाज संघटित करण्याचं काम आणि समाजाला आनंद देण्याचं काम इतक्या उत्तम रीतीने ही मंडळी करू शकते. त्यामुळे त्या संधीचं आम्ही ते येऊन सोनं केलं एवढंच आहे. आणि आमचे गुलाब भाऊ वझे यांच्या मूळ संकल्पनेतून आणि सर्वांना सोबत घेऊन उत्सव बरेच सुरू होतात, परंतु काही काळानं ते जरा विश्रांती घेतात. परंतु हा उत्सव अनेकांना विश्रांती देतोय दरवर्षी आणि म्हणून भगवंताने अनेक चांगल्या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेतलंय. 90वं अखिल भारतीय साहित्य संमेलन डोंबिवलीत पार पडलं. त्याचं यजमानपद त्यांच्याकडेही होतं आणि अनेकविध उपक्रमांमध्ये आज आम्हाला खास त्यांनी जे आग्रहाने निमंत्रित केलंय ते संत सावळाराम महाराजांच्या चरित्र चिंतनाला अनुलक्षून आणि ध्यानात घेऊन संत या महत्वाच्या समाज मानसावर परिणामकारक ठरणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी. त्यामुळं त्यांच्या या आग्रहाच्या निमंत्रणाला आज येताना विशेष आनंद होतोय की एक उपयुक्त विषयाला त्यांनी या वेळेला हात घातलाय जो समाजाला खूप लाभ देणार आहे. नमस्कार. आगरी युथ फोरम डोंबिवली आयोजित 21व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. आज 12 डिसेंबरला या आगरी महोत्सवाचं अतिशय जल्लोषात उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून जल्लोषात होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती ठेवून मला खूप आनंद होत आहे. या निमित्ताने आगरी समाज हा जो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे त्या आगरी समाजाला आगरी समाजाची जी वैशिष्ट्य आहे, नृत्यशैली, भाषा, आहार पद्धती या सर्वांचं दर्शन एका ठिकाणी होण्याची संधी ही सर्व तमाम डोंबिवलीकर आणि संपूर्ण परिसरामध्ये बसलेला आगरी समाजाला होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे जे आगरी महोत्सव आहे याची नितांत जी आवश्यकता आहे आपले सांस्कृतिक वैशिष्ट्य जपण्यासाठी ते इथे या ठिकाणी इथे साध्य होत असताना दिसत आहे. आमच्या प्रगती महाविद्यालयामध्ये दिनांक 15 डिसेंबर रोजी आगरी महोत्सवाच्या अंतर्गतच साहित्य संमेलन हे आयोजित होणार आहे आणि या ठिकाणी सुमारे आगरी बोली भाषा साहित्य संमेलनाला
सुमारे 125 साहित्यिक आपले विविध साहित्य प्रकार हे इथे त्यांचं सादरीकरण करणार आहे आणि या संपूर्ण साहित्य संमेलनाची आयोजनाची जबाबदारी आम्हाला ही मिळाली, याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे मी आभार मानतो आणि ठाणे जिल्हा अगदी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आम्ही ही दिलेली जबाबदारी अतिशय यशस्वीपणे आम्ही पार पडू, याबद्दल मला कुठली शंका वाटत नाही। या ठिकाणी साहित्य संमेलनाला आमच्या प्रगती महाविद्यालयामधील असणारे शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी हे मोठ्या परिश्रमाने या सोहळ्याला यशस्वी करण्याकरिता आधी परिश्रम घेत आहेत आणि परत एकदा मी या ठिकाणी असे म्हणेल, आगरी महोत्सवाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपले दोन शब्द धन्यवाद। आगरी महोत्सव तर खूपच छान आहे, समाज एकत्रित आलेला आहे, समाज विविध कार्यक्रम करतो, सामाजिक व्यवस्था पण बघतात आणि त्याच्यामुळे समाजामध्ये प्रगती होत आहे। फक्त एकच गोष्ट आपल्या शहराच्या बाबतीत घडलेली आहे की 1996 साली जो विकास आराखडा आला तो संपूर्णतः फेल गेलेला आहे आणि तो जो फेल गेला त्याच्याबद्दल आगरी युथ फोरमने ॲक्शन ग्रुप तयार करून आता जो नवीन विकास आराखडा बनण्यासाठी टीम आलेली आहे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शक तत्व देऊन आणि त्यांच्याकडून घडून एक उत्तम विकास आराखडा तयार करावा की जेणेकरून या संपूर्ण शहराचा आणि गावांचा व्यवस्थित विकास होईल आणि त्यांना नागरी सुविधा मिळतील। धन्यवाद। मी स्वतः श्री बंडू गजानन पाटील, आगरी महोत्सवाचे सल्लागार। सांगायचं म्हटलं तर आगरी महोत्सव ही एक आगरी समाजासाठी तसेच इतर समाजासाठी सुद्धा एक आनंदाची पर्वणी आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या व्यासपीठावरती 8 दिवसात होत असतात। या आगरी समाजाचा हा जो आगरी महोत्सव आहे हा 21वा वर्ष आहे। 21वा वर्ष म्हणजे 21 आकडा ही धर्मशास्त्राप्रमाणे फार शुभांक आहे आणि 21वा पर्व, या पर्वामध्ये आगरी समितीच्या माध्यमातून अनेक विधायक कामं देखील झालेली आहेत। आज या 8 दिवसामध्ये या आगरी महोत्सवच्या व्यासपीठावरती जे होणारे कार्यक्रम आहेत ते म्हणजे संत सावळाराम महाराज यांच्या चरित्रावरती व्याख्यान होणार आहे, तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशनच्या माध्यमातून हास्य जत्रा हा कार्यक्रम होणार आहे, तसेच AI आणि बदलते जग, AI ची जादू आणि बदलते जग हा एक कार्यक्रम होणार आहे, तसेच तारुण्याच्या उंबरठ्यावरती असे अनेक कार्यक्रम या 8 दिवसामध्ये होणार आहेत। तसेच आगरी कोळी नृत्य या व्यासपीठावरती होणार आहे। दुसरं सांगायचं म्हटलं तर या आगरी महोत्सव नव्हे तर आगरी समितीच्या माध्यमातून गुलाबराव वझे असतील, तसेच पांडुरंग म्हात्रे असतील आणि सर्व आमची जी टीम आहे या टीमच्या माध्यमातून या समाजासाठी अनेक विधायक कार्य देखील झालेले आहेत। सांगायचं म्हटलं तर संत सावळाराम महाराज स्मारकासाठी 10 एकर जागा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडनं घेऊन त्या ठिकाणी एक सर्वात मोठं स्मारक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहेत। तसेच आज आगरी समितीच्या माध्यमातून आमचे गुलाबराव वझे हे अध्यक्ष असताना या समाजामध्ये जो या समाजाला कल्याण डोंबिवली महापालिकेचा टॅक्स लागला होता तो टॅक्स जवळजवळ 900 कोटीचा टॅक्स माफ झालेला आहे। तसेच इथले जे काही 27 गावचे कर्मचारी होते ते कर्मचारी
हे अनेक वर्षापासून हे अनधिकृतपणे काम करत होते, म्हणजे त्यांना कायम नव्हतं. परंतु गुलाबराव वझे आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कायम केलं आणि त्यांना भरघोस असं पेमेंट देखील या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तसेच यावेळेस जे मागासवर्गीय लोक आहेत, म्हणजे जे शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रामध्ये जे मागास आहेत, त्यांना आर्थिक चणचण आहे, अशा जवळजवळ अनेक विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये, प्रत्येकी 10,000 रुपयाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचा मानस यावर्षी आहे. अशा अनेक गोष्टी या आगरी महोत्सवच्या माध्यमातून गुलाबराव वझे अध्यक्ष यांच्या संपूर्ण टीमने करण्याचं आयोजन केलं आहे. तसेच आगरी कोळी नृत्य, तसेच अनेक गोष्टी या आगरी महोत्सवच्या माध्यमातून होतात. या ठिकाणी खेळाचं एक फार मोठं व्यासपीठ या ठिकाणी होतं आणि अनेक गोष्टी या आगरी महोत्सवच्या या व्यासपीठावरती होतात. मी पुन्हा एकदा आगरी महोत्सवच्या माध्यमातून सर्व या समाज बांधवांना आणि इतर समाज बांधवांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रकांत पाटील तसेच माझ्यासोबत बसलेले गंगारामजी शेलार, आम्ही ह्या अखिल भारतीय आगरी महोत्सव समितीचे सल्लागार आहोत. आपणास थोडं मी मागे घेऊन जाऊ इच्छितो. सुमारे 35 वर्षापूर्वी गुलाब वझे आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनी आगरी युथ फोरमची निर्मिती केली आणि तेव्हापासून त्यांनी समाजसेवेचा एक व्रत घेतला. तेव्हा अनेक शालेय मुलांना तसेच गरीब होतकरू मुलांचा शिक्षणासाठी त्यांनी मदत केली. सामाजिक कार्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि नंतरच्या काळामध्ये 21 वर्षापूर्वी नकुल पाटील आणि काही ह्यांच्या समाजातील मान्यवरांच्या सल्ल्याने गुलाब वझे आणि आगरी महोत्सव चालू केला. तेव्हापासून आज पावेतो मागच्या अधिवेशनापर्यंत गुलाब वझे हेच अध्यक्ष होते. यावर्षी थोडासा बदल केलेला आहे. ह्या वर्षी शरद पाटील यांना आगरी महोत्सवचे अध्यक्ष केलेले आहेत, परंतु गुलाब वझे आगरी युथ फोरमचे अध्यक्ष आहेत. यावर्षी थोडंसं जो उद्घाटन जो आहे तो राजकारणी लोकांपासून, कारण राजकारणी लोकांपासून दूर म्हणण्यापेक्षा दोन्ही सभागृहामध्ये अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मध्यंतरीच्या काळात ते येणार आहेत. त्याच्यामुळे क्रिकेटपटू व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. आपण मला विचारलं का गर्दी कमी दिसते. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी एवढा प्रचार झाला नसतं. नंतर तुमच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून एकदा ह्याचा प्रसार झाला का उद्यापासून तुम्हाला हजारोच्या संख्येने इथे हे दिसतील, लोक दिसतील. याच्याबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो. हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता 21 वर्षापूर्वी, परंतु आगरी फोरमच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यापासून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यामुळे त्याच्यात वाढ झाली आणि आगरी महोत्सव जेव्हा चालू केला तेव्हा ह्या कलामंचावर अनेक मुलं मुली आपले कला सादर करू लागल्या आणि आज त्यांच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे का आज आमच्या समाजातील मुलं निर्भीडपणे कुठंही कार्यक्रम करतात. त्यांचं नाव झालेलं आहे. पुरुषांचीच मक्तेदारी नाही तर कुस्तीमध्ये सुद्धा आमच्या मुली पुढे आहेत आणि त्यात राज्य स्तरावर पुढे गेलेल्या आहेत. किंबहुना त्या ऑलिम्पिकमध्ये पण जाण्याच्या तयारीत आहेत. ही सगळी किमया आगरी महोत्सवमुळे झालेली आहे आणि त्याच्यामुळे आगरी महोत्सवचे पूर्वीचे अध्यक्ष गुलाब वझे आणि ह्यांनाच त्याचं जास्त श्रेय जातो. आता शरद पाटील सुद्धा 21 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतील याची मला आशा आहे. आताचे जे कार्यक्रम आहेत ते बौद्धिकदृष्ट्या अतिशय चांगले आहेत. याशिवाय ह्या वर्षी आगरी महोत्सवच्या मार्फत या समाजातील जे कोणी गरीब होतकरू विद्यार्थी किंवा कलाकार असतील त्यांना
शिष्यवृत्ती देण्याचा पण त्या आगरी महोत्सवाचा मानस आहे. आणि तुम्हाला जी कल्पना आहे का आज ही माणसं कमी दिसतात, परंतु तुम्हाला कल्पना असो नसो, परंतु एक आता आगरी महोत्सव लगेच पुढच्या आगरी महोत्सव कधी येणार अशी लोकांमध्ये उत्सुकता असते. आणि किंबहुना हे आगरी समाजच नाही, याच्यामध्ये अनेक समाजाचे अनेक धर्माची लोक इथं उपस्थित असतात.